घामाच्या धारांनी आणि उष्णतेचे चटके सोसून कंटाळलेल्यांसाठी आनंदाची आणि सुखद वार्ता आहे। मान्सूनची दमदार एंट्री वेळेआधीच होणार आहे। हवामान खात्यानं यंदाच्या मान्सूनच्या आगमनाची तारीख फायनल सांगितली। मान्सून नेहमीपेक्षा 5 दिवस आधीच म्हणजे 26 मे रोजी केरळमध्ये धडकणार आहे। अंदमान आणि अरबी समुद्रात मोसमी वारे ज्या वेगानं पुढे सरकत आहेत ते पाहता यंदा पावसाची सुरुवात धडाकेबाज होणार यात शंका नाही। हा सुरुवातीचा मान्सूनचा स्वॅग जरी सुखावणारा असला तरी तितकाच हवामान खात्याच्या अहवालात चिंता वाढवणारी बातमी आहे। पाऊस वेळेआधी येतोय खरा, पण तो संपूर्ण 4 महिने टिकणार का, यावर आता हवामान तज्ज्ञांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। अल निनोचं संकट आहे। यावेळी अल निनोसाठी स्थिती अनुकूल आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव अगदी भारतावर दिसून येईल। विदर्भ मराठवाड्यात तर 80% पाऊस पडणार की काय अशी एक भीती आहे। मात्र यातही अल निनोचं सावट कमी करण्यासाठी पॅसिफिक महासागरात अनुकूल स्थिती तयार झाली तरच टेन्शन कमी होण्याची शक्यता आहे। सहसा 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचणारा मान्सून यंदा मे महिन्याच्या शेवटीच हजेरी लावेल। हवामान खात्याच्या मॉडेलनुसार यामध्ये मागे पुढे 4 दिवसांचा फरक पडू शकतो, म्हणजेच 22 मे ते 30 मे दरम्यान मान्सून कधीही केरळमध्ये दाखल होऊ शकतो। गेल्या काही वर्षातील मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न जर आपण पाहिला तर 2023 मध्ये मान्सून 8 जूनला आला होता, म्हणजे थोडा उशीर झाला होता। 2024 ला 30 मेला आणि मागच्या वर्षी 2025 ला 24 मेला मान्सून केरळमध्ये धडकला होता। आणि आत्ताचा 2026 चा अंदाज जर आपण पाहिला तर 26 मेला मान्सून केरळमध्ये धडकणार आहे। यंदा अंदमान समुद्र आणि अरबी समुद्राच्या दक्षिण भागात ढगांची दाटी झालेली असून मोसमी वारे वेगानं पुढे सरकत आहेत। समुद्रातील वाढत्या आर्द्रतेमुळे मान्सूनची सुरुवातीची चाल अतिशय कडक आणि वेगवान राहण्याचे संकेत आहेत। सर्वसामान्यांमध्ये एक समज असतो की पाऊस लवकर आला म्हणजे तो भरपूर पडणार, पण हवामान शास्त्रज्ञांच्या मते हा केवळ एक गैरसमज आहे। मान्सूनची सुरुवात दमदार असणं आणि संपूर्ण 4 महिन्यांचा हंगाम कसा राहणं यात मोठा फरक असतो। मान्सून लवकर पोहोचणे ही केवळ एक चांगली सुरुवात आहे, पण पुढे संपूर्ण हंगामात तो कसा खेळ करेल हे जागतिक घडामोडींवरती अवलंबून असतं। महाराष्ट्रातही तो विक्रमी वेळेत 5 ते 7 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता असते। या आठवड्यात ईशान्य भारतात व पुढील 2 ते 3 दिवसात तामिळनाडू, पॉंडिचेरी, केरळ भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर मुंबईपर्यंत मान्सून 10 ते 12 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। साधारण 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल असा प्राथमिक अंदाज आहे। प्रशांत महासागरात तयार होत असलेल्या अल निनो संकटाची चाहूल हवामान तज्ज्ञांना लागलेली आहे। याचा परिणाम हवामानावरती होऊ शकतो। उष्णता आणखी वाढू शकते आणि दुष्काळाचं सावट येऊ शकतं। पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। जर जून-जुलै महिन्यात अल निनोचा प्रभाव वाढला तर मान्सूनचा जोर ओसरू शकतो। याचा सर्वाधिक फटका पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या शेतीप्रधान पट्ट्याला बसण्याची शक्यता आहे। अल निनोमुळे पावसाच्या 2 आवर्तनांमध्ये मोठा खंड पडतो, ज्यामुळे ऐन पेरणीच्या काळात पिकं करपण्याचा धोका निर्माण होतो। दुसरीकडे अरबी समुद्र सध्या नेहमीपेक्षा जास्त तापलाय, यामुळे सुरुवातीला भरपूर बाष्प मिळून पाऊस चांगला होईल खरा, पण अतिउष्णतेमुळे समुद्रात चक्रीवादळाची मालिका सुरू होऊ शकते। ही चक्रीवादळं मान्सूनचे ढग पुढे सरकवतात, त्यामुळे मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे।